नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एमपीएससी ग्रुप सी ज्यामध्ये आरटीओ एमआयचं पण पद आहे, यासाठी तुम्ही ऑलरेडी अप्लाय केलेलं होतं आणि आता परत नवीन 4 पदं ऍड झाली ज्यामध्ये तलाठी पण आहे. मग या पदांसाठी आम्हाला कसं अप्लाय करता येईल? जर नवीन विद्यार्थी असेल ज्यांनी ऑलरेडी अप्लाय केलंच नव्हतं त्यांना सगळ्या पदांसाठी एलिजिबल असाल तर अप्लाय करता येतं. मात्र ज्यांनी ऑलरेडी पहिले फॉर्म सुटले होते तेव्हा अप्लाय करून टाकलं होतं, फी पण पेड केली आहे. मात्र आता नवीन पदं जी ऍड झाली त्यांना अप्लाय कसं करायचं सर? यावरती एमपीएससीने काही अपडेट दिलेलं नाहीये, पण मात्र एक अपडेट आलेली आहे जी की तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला बघायला मिळते. नेमकी काय आहे आणि या 4 पदांसाठी अप्लाय कसं करता येतं थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. चला, तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी म्हणजे आरटीओ एमवायच्या विद्यार्थ्यांना सेपरेट आरंभ बॅच 3.0 चालू झालेली आहे. ऑफलाईन पण बॅच आहे, ऑनलाईन पण बॅच आहे. हवी ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. बॅचमध्ये सगळं मटेरियल अवेलेबल आहे, कुठे जायची गरज पडणार नाही. सेपरेट टीम तुम्हाला इथे गाईड करणार आहे. टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची पण बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, फॉर्म भरत असताना बघा तुम्हाला आता जेव्हा तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर नवीन विद्यार्थ्यांना काय होतं, इथे नवीन विद्यार्थ्यांना इथे अप्लाय करताना बघा 9चे 9 पोस्ट दिसतात. बघा, जर तो इलिजिबल असेल तर किती 9चे 9 पोस्ट, ज्या की ह्या पोस्ट नवीन आलेल्या आहेत. ह्या 4 पोस्ट ज्या आहेत ना ह्या नवीन आल्या आहेत. जुन्या ह्या पोस्ट होत्या, याला तुम्ही अप्लाय केलंय ऑलरेडी, बरोबर की नाही? मग आता काय करायचं तुम्हाला? सर काय करायचं? मग याला सांगा आम्हाला काय करायचं, तुम्हाला सांगतो. तुमच्या प्रोफाईलला जायचं. तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला गेल्यानंतर इथे प्रोफाईलला गेल्यानंतर काय करायचं आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशनवर क्लिक करून तुम्हाला अप्लाय नावाचा ऑप्शन परत दिसणार आहे. परत अप्लायला क्लिक करा. परत अप्लायला क्लिक केलं की ते सांगतं की यू हॅव ऑलरेडी अप्लाय, तुम्ही ऑलरेडी अप्लाय केलेला आहे. ओके, ठीक आहे. मग तसं असेल तर मग माय अकाउंटवर जा. माय अकाउंटवर गेल्यानंतर तुम्हाला इथे बघा फीज पेड आहे. आता मी पेड केलं नाही, पण इथे फीज पेड नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसेल. इथे व्ह्यू करा. व्ह्यू केल्यानंतर तुम्हाला इथे असं दिसेल. बघा, हे दिसेल तुम्हाला. बघा, हा, ह्या विंडोमध्ये दिसेल तुम्हाला प्रिंट करायचं. तुम्ही जो फॉर्म भरलाय तो प्रिंट करायचा असेल तुम्हाला, प्रिंट किंवा सेव्ह. मग यामध्ये चेक करा तुम्ही खाली की तुम्ही तुमच्या इलिजिबिलिटीनुसार ऑलरेडी तुम्ही 5 पदांना जो काय असेल 5 पैकी 2 3 4 पदांना फॉर्म भरला होता, पण तुमच्या इलिजिबिलिटीनुसार तुम्हाला ही 4 पदं त्यांनी इनबिल्ड करून दिली. बघा, तलाठी पण आहे, बाकीचे टेक्निकलचे क्लर्कचे पण पद आहेत. सो इनबिल्ड आहे, येऊन गेलंय म्हणजे तुम्हाला त्यांनी देऊन टाकलंय, तुम्हाला करायची गरज नाही. आता दुसरा मुद्दा का की सर यामध्ये प्रेफरन्स तर बदलला सर, वर खाली झाला, काही प्रॉब्लेम नाही. हे कशासाठी फक्त तुम्हाला यू आर इलिजिबल फॉर फॉलोइंग पोस्ट एवढंच आहे. प्रेफरन्स नाही दिलेला लावून त्यांनी, प्रेफरन्स इथे नाहीच, हे कन्सिडर करणार नाही. प्रेफरन्स हे मेन्सला असणार, लक्षात घ्या. जर तसं असं त्यांनी हे दिलं असतं का तुम्हाला, असं नसतं दिलं. तो प्रेफरन्स मेन्सला आता घाबरण्याची गरज नाही, खालीवर झालं तरी काही गरज नाहीये. आणि आता ते इनबिल्ड आला, एकदा जाऊन तुमचं प्रोफाईल चेक करा आणि तुमचं सेंटर दिलं असेल, एक्झाम सेंटर दिलं असेल तर एक्झाम सेंटर पण देऊन टाका. 21 जुलै लास्ट डेट आहे एक्झाम सेंटरसाठी. आणि इथे आता ही माहिती ऑलरेडी आलेली आहे. सो सेपरेट असं काही करायची गरज नाहीये तुमच्या पात्रतेनुसार. पण काही मुलांचं सर आलेलं नाही माझं हे, मी तर ऍप्लिकेबल आहे. आता तुम्ही फॉर्म भरताना कदाचित डिग्री डिप्लोमाच्या बेसवर भरला असेल, कारण तलाठीला डिग्री लागते. मग जर का तुम्ही फॉर्म भरला तेव्हा तुमचं एज्युकेशन प्रॉपर अपडेट केलं नसल्यामुळे तुम्हाला हे पद येत नसतील. मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं जे प्रोफाईल आहे ते प्रोफाईल परत एकदा तुम्हाला अपडेट करावं लागेल. आणि ते अपडेट करायचं म्हटलं, हा फॉर्म कॅन्सल करावा लागतो तुम्हाला. हा कॅन्सल करून तुम्हाला अपडेट करावं लागेल आणि अपडेट करून परत एकदा तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आणि याची फी सुद्धा तुम्हाला डबल भरावं लागेल. पण कोणी कॅन्सल करायचं म्हटलं, मी ज्यांनी प्रोफाईल बनवतानाच याला तलाठी ह्या पदासाठी जी एज्युकेशन क्वालिफिकेशन लागतं ते टाकलेलं नाही प्रोफाईलमध्ये, म्हणून तुम्हाला हे आलेलं नाहीये. पण ज्यांनी ऑलरेडी टाकलेलं आहे त्यांनी कॅन्सल करायची गरज नाही बरं का, नाही तर उगाच कॅन्सल करा तुम्ही. कॅन्सल करायची गरज नाही आहे. ऑलरेडी तुम्ही चेक करा, तुमच्या प्रोफाईलमध्ये दिसतंय ते ऍड झालेलं आहे. सो ही अपडेट आलेली आहे. स्वतंत्र असं प्रसिद्धीपत्रक एमपीएससीने दिलं नाही. एमपीएससीला तुम्ही कॉल पण करू शकता, कन्फर्मेशन घेऊ शकता. मला पण एमपीएससीने हे सांगितलेलं आहे, इथे दिसतं पण आहे. मी काही मुलांचे ओपन करून बघितले त्यांचे प्रोफाईल आणि माय अकाउंटवर जाऊन व्ह्यू केलं तर त्यांना हे पद आलेली आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, नवीन असाल तर तुम्ही सगळ्या पदांना अप्लाय करू शकतात, काही हरकत नाही. सो ही अपडेट तुम्हाला सांगायची होती. बरेच विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेज होते. सो ही अपडेट आलेली आहे. आणि परत एकदा सांगतो, अभ्यास जबरदस्त करा आणि त्यासाठी मार्गदर्शकांची गरज असेल तर इग्नाइट अकॅडमीची टीम तुमच्यासाठी अवेलेबल आहे. गेले कित्येक वर्षाचं रिसर्च करून आम्ही ठेवलेलं आहे. परत करायची तुम्हाला गरज नाही. जेवढं आम्ही सांगतो तेवढंच प्रॉपर करा. त्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच जॉईन करू शकता. अधिक माहिती ह्या नंबरला कॉल करू शकता. आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्यांना शेअर पण करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.